नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बोरन्हाण ज्वेलरी. अगदी सिंपल सोपी पद्धतीने आणि सुंदर अशी ज्वेलरी कशी तयार करायची. तर मी बोरन्हाणसाठी एक सुंदर असा सेंचुरी पेपरवर चिरंजीच्या दाण्यांनी नाव लिहून घेत आहे. तर अशा प्रकारे फेविकॉलनी चिरंजी चिपकवून घेत आहे. सेंचुरी पेपर हा काळा कलरचा घेतलेला आहे आणि त्यावर असं सुंदर असं नाव लिहून घेतलेलं आहे. तर आता बघूया बोरन्हाण ज्वेलरी कशी करायची. त्याआधी माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी पांढऱ्या रंगाचे मोती घेतलेले आहे किंवा गोल्डन पण घेता येते. अशा प्रकारे जाड धागा गोल्डन लेस घेतलेली आहे आणि लाहीच्या आकाराची चिरंजी आहे ती घेतलेली आहे. या चिरंजीपासून आज मी ज्वेलरी सुंदर अशी ज्वेलरी तयार करणार आहे. चिरंजी अगदी लाहीसारखी दिसते. तर अशा प्रकारे मी पहिले एक धागा सुईमध्ये ओवून घेणार आहे. धागा हा जाडवाला वापरलेला आहे आणि सुई जी आहे ती अगदी बारीक अशी वापरलेली आहे जेणेकरून त्यामधून मोती जाईल. अशा प्रकारे मी डबल धागा करून घेत आहे आणि सर्वात पहिले मी एक गळ्यातलं तयार करणार आहे. गळ्यातलं हे 2 लेअरचं राहणार आहे, एक छोटा आणि एक लेअर मोठी. तर त्यासाठी मी मोठी लेअर सर्वात पहिले तयार करून घेत आहे. कोणती पण लेअर आपल्याला तयार करता येते, छोटी लेअर किंवा मोठी लेअर, आणि अंदाजाने मोती टाकायचे. तर मी इथे आपल्याला लागेल तेवढे मोती टाकलेले आहे. जसं मी 30 मोती टाकलेले आहे एका लेअरमध्ये. जर त्यापेक्षा मोठी लेअर दुसरी घ्यायची असेल तर त्यामध्ये त्यापेक्षा जास्त मोती टाकायचे. शेवटचा मोती जो असतो त्याला पहिले गाठ पाडून टाईट करून घ्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे सुंदर अशी मोती आणि चिरंजीची माळ तयार करून घ्यायची. तर आपल्याला जेवढी लांब हवी असेल तेवढे मोती आपण कमी जास्त वाढवू शकतो. तर इथे मी 30 आणि मोठ्या लेअरमध्ये 35 असे मोती टाकणार आहे. तर अशा प्रकारे छोट्या मुलांसाठी अगदी छोटीशीच माळ पाहिजे असते. तर अशा प्रकारे मी छोटीशी माळ तयार करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे गोल चिरंजीपेक्षा या चिरंजीची जी माळ असते ती खूप सुंदर उठून दिसते. तर अशा प्रकारे मी सिंपल अशी माळ तयार करत आहे. आणि जर आपल्याला बाजूला डिझाईन टाकायची असेल तर ती कशी टाकायची हे मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे मी एक सुंदर अशी माळ तयार करून घेतलेली आहे. मोठी माळ आहे आणि त्यासाठी वरून लावायला एक छोटी माळ तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे 2 माळ अटॅच करून सिंपल असं नेकपीस तयार केलेलं आहे. हे बोरन्हाणसाठी छोट्या मुलांना किंवा तिळव्याला पण आपण वापरू शकतो. तर यामध्ये जर डिझाईन टाकायची असेल तर ती कशी टाकायची. अशा प्रकारे मी ग्लिटर पेपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये कशी डिझाईन टाकायची आहे, गोल टाकू शकता किंवा पानशेप टाकू शकता किंवा आपल्याला जी डिझाईन टाकायची आहे ती डिझाईन अशी कट करून घ्यायची आहे आणि त्यावर पहिले धागा जोडून घ्यायचा आहे. सुईने धागा अटॅच करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्या ग्लिटर पेपरवर जी डिझाईन टाकायची आहे तिथे चिरंजी आपण जी चिपकवायची आहे ती चिपकवून घ्यायची किंवा स्टोन पण चिपकवू शकतो किंवा फ्लॉवर्स पण चिपकवू शकतो. तर ती चिपकवून घ्यायची आणि नंतर आपण तिथे माळ तयार करायची आहे. तर अशा प्रकारे मी पहिले ग्लिटर पेपरवर चिरंजी चिपकवून घेते आणि ते सगळं सुकू द्यायचं आहे, उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ती माळ तयार करायची आहे. मध्ये मी स्टोन लावून बाजूनी छोटी छोटी चिरंजी चिपकवून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ग्लिटर पेपर लावून त्याला माळ तयार करता येते किंवा मी तयार केलेली जी बोरन्हाणची ज्वेलरी अगदी सिंपल आहे. फक्त तिथे मी एक माळ तयार केलेली आहे चिरंजीची. तर अशा प्रकारे तुम्हाला जी डिझाईन तयार करायची आहे ती डिझाईन तुम्हाला तयार करता येते. अशा प्रकारे ग्लिटर पेपरची डिझाईन टाकलेली ज्वेलरी जी आहे अशा प्रकारे माळ तयार होईल. बाजूबंद पण आपण तयार करतो ती अगदी सिंपल ज्वेलरी आहे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या माळा तयार झाल्या होत्या त्याला मी एकमेकांना अटॅच करून घेत आहे. एक छोटी माळ आतल्या बाजूनी आणि मोठी माळ बाहेरच्या बाजूनी ठेवत आहे आणि त्यानंतर त्याला गोल्डन लेसची होती ती अशी बांधून घेणार आहे. आणि आता बघूया बाजूबंद कसे करायचे. तर बाजूबंदसाठी मी अगदी सिंपल असेच माळ तयार करणार आहे चिरंजीची. त्यासाठी मी 10 मोती ओवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये
शेवटचा मोती जो आहे त्याला पहिले एक गाठ तयार करून फिक्स करून घेणार आहे, जेणेकरून तो मोती इकडे तिकडे सरकायला नको. आणि नंतर त्यामध्ये जशी आपण चिरंजीची माळ तयार केली होती पहिले तशीच माळ तयार करून घेणार आहे. बाजूबंद आणि मनगटे हे छोटे छोटेच लागतात. तर आपल्या मुलांचा साईज बघून घ्यायचा हाताचा आणि बाजूबंद तयार करायचे. आणि मी बाजूबंद आणि मनगटे एकाच साईजचे तयार करणार आहे. तर अशा प्रकारे मी 10-10 मोती घेऊन त्यामध्ये चिरंजी फिक्स करून अशा प्रकारे छान 4 माळ तयार करून घेणार आहे. त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची डिझाईन टाकणार नाही आहे किंवा कुठलाही ग्लिटर पेपर ची डिझाईन तयार करून टाकणार नाही आहे. सिंपल अशी माळ तयार करत आहे. ही लांब आकाराची चिरंजी असल्यामुळे या माळ सिंपल अशा सुंदर दिसतात. अगदी नाजूक अशी डिझाईन आपली ज्वेलरी तयार होणार आहे. तर अशा प्रकारे मी बाजूबंद, मनगटे आणि गळ्यातली माळ तयार करून घेतली आहे. आणि मुकुट तयार करणार आहे ते ग्लिटर पेपरचं. आणि सगळ्या माळा तयार झाल्यानंतर शेवटचा जो मोती असतो माळ तयार झाल्यानंतर त्या मोतीला अशा प्रकारे गाठ पाडून फिक्स करून घ्यायचं. नाहीतर एक जरी चिरंजी निघाली तरी अख्खी माळ आपली तुटू शकते. तर अशा प्रकारे मी शेवटच्या मोतीला पण फिक्स करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले 2 बाजूबंद तयार झालेले आहे. याच प्रकारे 2 मनगटे तयार करून घ्यायचे. त्यानंतर बघूया मुकुट कसा तयार करायचा. त्यासाठी मी ग्लिटर पेपर घेतला आहे आणि त्याला आपल्याला जशी डिझाईन द्यायची आहे ती डिझाईन देऊन कट करून घ्यायचं. आणि त्यावर आपण चिरंजी नाहीतर लेस नाहीतर स्टोन जे आहे जे चिपकवू शकतो. अशा प्रकारे मी स्टोनची लेस चिपकवून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरून चिरंजीने डेकोरेशन करते आहे. अशा प्रकारे लांब आणि गोल दोन्ही प्रकारची चिरंजी मी इथे चिपकवणार आहे. आणि ही चिरंजी चिपकवताना फेविकॉलचा वापर करावा. फेविकॉल जास्तीत जास्त लावायचा आणि ते सगळी ज्वेलरी चिपकून झाल्यानंतर उन्हामध्ये वाळवायची, जेणेकरून चांगली वाळल्यानंतर त्याची जी चिरंजी आहे ती निघणार नाही. तर अशा प्रकारे सुंदर असं मुकुट तयार करून घ्यायचं आणि त्याला मोराचा पिसारा पण आपल्याला लावता येतो. ज्या प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे त्या प्रकारे आपण डिझाईन तयार करू शकतो. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर त्यानंतर बघूया आता पूर्ण ज्वेलरी कशा प्रकारे दिसत आहे, कशी तयार झालेली आहे सुंदर अशी ज्वेलरी आपली. आणि त्याचप्रमाणे या वस्तू आहे, भातुकली आहे तिळगुळाची, तिळाच्या वळ्या आहे, या आपण सजावटीसाठी वापरू शकतो. तिळव्याला किंवा लूटसाठी पण आपण या वस्तू वापरू शकतो. तर यांचे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहे. आणि बघूया आजची ज्वेलरी कशी झाली आहे. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर आपण ज्वेलरीमध्ये जे मुकुट बनवलं होतं त्याला मी एक छोटंसं मोरपीस लावून घेणार आहे. अशा प्रकारे सेलोटेपच्या मदतीने मोरपीस लावत आहे. मोरपीस आवडत असेल तर लावायचं, पण मोरपीसाने ज्वेलरी ही सुंदर दिसते. तर अशा प्रकारे आपली नाजूक अशी सुंदर ज्वेलरी तयार झालेली आहे. नाजूक नेकपीस, बाजूबंद आणि मनगटे आणि सुंदर असं मुकुट तयार झालेलं आहे. तर अशा ज्वेलरींचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या आपण सजावटीसाठी वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे पण व्हिडिओ शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे रांगोळ्यांचे व्हिडिओ. धन्यवाद.